मित्रांनो नमस्कार. महापालिकेची निवडणूक उद्या आहे. सर्वांनी आठवणीने मतदान करायचं. सर्वांनी म्हणजे जे मतदानाला पात्र आहेत, 18 वयाच्या पुढचे, नक्की विसरू नका. पण मतदान करताना कोणत्याही भ्रष्ट मार्गाचा अवलंब करू नका. कुणालाही धाकधपट दाखवू नका आणि प्रत्येकाने सतसत विवेक बुद्धीने मतदान केलं पाहिजे. मतदान हे पवित्र दान आहे. तो अधिकार आपल्याला घटनेने दिलेला आहे. न विसरता हे आपण केलं पाहिजे. परंतु जरा विचार करा, कालच्या 8 दिवसात आपण काय पाहिलं? उमेदवार, त्यांचा प्रचार, त्यासाठी केलेला त्यांनी अमाप खर्च आणि कित्येकांनी आचारसंहिता मोडल्या, भाषणं केली. भाषणं करताना सुद्धा तोल सुटलेत. कित्येक लोकांचे तोंड शेकूनसुद्धा घाणेरडे शब्द एकमेकाविषयी वापरले. अरे काय बोलतात तुम्ही? नेते होणार आहात, नेतृत्व करतायत. नेतृत्व करत करत समाजाला तुम्ही सोबत नेत आहेत आणि सोबत नेता नेता स्टेजवर इकडे तिकडे भाषणात माईकवर गलिच्छ शब्द, घाणेरडे शब्द वापरतात. हे संस्कार तुम्ही इतरांना दाखवू नका. हे शोभत नाही. हे सुसंस्काराचं लक्षण नाही. आम्ही लोकशाही जिवंत ठेवायची आहे. आम्हाला कोणत्याही परिस्थितीत आमच्या संस्काराला शोभेल असं, आमच्या राज्याला शोभेल असं, हिंदू धर्माला शोभेल असं, सर्वांना कुठेतरी कोणाला तरी वाईट वाटेल अशी भाषणं करायला नको. परंतु मंत्री, मुख्यमंत्री, ठाकरे बंधू, अरे काय बोलता तुम्ही? बोलताना कधी कधी तोल सुटतो. परंतु एकमेकाला हिणवू नका, कमी लेखू नका. सर्वजण धाडशी आहेत, हुशार आहेत, प्रयत्नशील आहेत. प्रयत्न करा. परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे, सत्याच्या पाठीशी आहे. पण काम करणाऱ्याला निवडून द्या. आयत खाऊ आणि पैशाच्या मागे लागणाऱ्या स्वार्थी लोकांना निवडून देऊ नका, नका, नका. हाच संदेश मी आपणास या ठिकाणी करतो आहे. मित्रांनो, विसरू नका, जो संभाजीनगरचा, छत्रपती संभाजीनगरचा विकास करेल त्याला जरूर मतदान करा, जरूर मतदान करा. आणि न विसरता कोणी आपल्या शेजारी पाजारी असेल त्यांना मतदानाला प्रोत्साहित करा. मतदान झालंच पाहिजे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आम्ही महाराष्ट्राचे संस्कारित लोक आहेत. विसरू नका, लोकशाही जिवंत ठेवायची आहे. मिळालंच पाहिजे मतदान आणि मिळण्यासाठी, मतदान करण्यासाठी आपण प्रयत्न केलाच पाहिजे.